सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिली श्रीमद भागवतातील निष्काम भक्तीची शिकवण. खरे पाहिले तर भागवत सर्वांसाठीच आहे. भागवताचा हा अधिकार अखिल मानवजातीसाठी आहे. परंतु जो कोणी मत्सरहीन होऊन भागवत जाणण्याचा प्रयत्न करतो त्याचे भागवत ऐकणे हे सार्थक ठरते. स्वतः मिळवलेल्या योगसिद्धीच्या बळावर चांगदेव 1400 वर्ष जगले होते. त्यांनी मृत्यूला 14 वेळा परत पाठवले, परंतु ते सिद्धीत फसले होते. त्यांना प्रतिष्ठेचा फार मोह होता. त्यांच्या कानावर श्री ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली. चांगदेवांना ज्ञानेश्वरांचा मत्सर वाटू लागला. ते पोर माझ्यापेक्षा काय श्रेष्ठ असणार आहे, ही भावना त्यांच्या मनात आली. ज्ञानेश्वरांची वय त्यावेळेस अवघी 16 वर्षाचे होते. ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याची त्यांना इच्छा झाली, पण त्यांना प्रश्न पडला की ज्ञानेश्वरांना संबोधन कोणते लिहावे. ज्ञानेश्वर आपल्यापेक्षा लहान, केवळ 16 वर्षाचे, तेव्हा त्यांना पूज्य कसे लिहावे आणि अशा महाज्ञानाला चिरंजीव तरी कसे लिहावे, ही समस्या ते सोडवू शकले नाही. म्हणून त्यांनी काहीच न लिहिता कोरेच पत्र माऊलींना पाठवले. संतांची भाषा संतच जाणतात, ते कोरे पत्रही वाचू शकतात. मुक्ताबाईने पत्राचे उत्तर दिले. 1400 वर्षाचे तुझे आयुष्य झाले, पण तू कोराच राहिलास. चांगदेवांची जिज्ञासा त्यानंतर खूप वाढली आणि त्यांना असे वाटले की अशा ज्ञानी पुरुषाला आपण नक्कीच भेटले पाहिजे. आपल्या सिद्धीच्या प्रदर्शनासाठी ते वाघावर बसले व सर्पाचे लगाम केले आणि अशा थाटात ते ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी येऊ लागले. इकडे ज्ञानेश्वरांना कुणी सांगितले की वाघावर बसून चांगदेव आपल्या भेटीस येत आहे. ज्ञानेश्वरांना वाटले की यांना आपल्या सिद्धीचा अभिमान झालेला आहे. चांगदेवांना अहंकारातून सोडविण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एक युक्ती केली. ज्ञानेश्वर वाघावर बसून चांगदेवांच्या भेटीस येत होते, परंतु माऊलींनी मात्र ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला चालण्याची आज्ञा दिली आणि मातीची ती भिंत खरोखर चालू लागली. निर्जीव भिंत चालताना पाहून चांगदेवाचा अभिमान नष्ट झाला. चांगदेवांनी मान्य केले की मी तर हिंस्त्र पशुला आपल्या ताब्यात घेतले, पण ज्ञानेश्वरांजवळ अशी शक्ती आहे की जी जड वस्तूला देखील चेतन बनवू शकते. हा दृष्टांत आपल्याला हे शिकवतो की हठयोगाने मनाला नियंत्रित करण्यापेक्षा प्रेमाने मनाला वश करा. चांगदेव हठयोगी होते आणि त्यांनी या हठयोगाच्या आधारेच मनावर ताबा मिळवलेला होता. योग मनाला एकाग्र करू शकते, पण तुमच्या हृदयाला ते विशाल करू शकत नाही. आणि हेच कारण होते की ज्यामुळे चांगदेवांना ज्ञानेश्वरांबद्दल हेवा वाटत असे. नैमिषारण्यात 88,000 ऋषींचे ब्रह्मसूत्र झाले. त्या ब्रह्मसूत्रात एकदा सूत ऋषी आले होते. शौनकांनी त्यांना असा प्रश्न विचारला की जीवाचे कल्याण कशाने होऊ शकते, कल्याणाचा सुलभ आणि सरळ मार्ग कोणता आणि मनुष्याच्या कल्याणाचा उपाय कोणता. त्यावेळेस कलियुगातील सर्व माणसे ही भोगी आहेत. ती एका आसनावर बसून 8 तास ध्यान करू शकत नाहीत. ते स्वतःला खूप चतुर समजतात, पण व्यास मात्र हे मानण्यास तयार नव्हते आणि त्यामुळे अखिल मानवजातीस त्यांनी एक अतिशय उत्तम असा सल्ला दिला की 100 कामे सोडून भोजन करा, 1000 कामे सोडून स्नान करा, लाखो कामे सोडून दान करा आणि कोटी कामे सोडून प्रभूचे स्मरण करा, ध्यान करा आणि सेवा करा. अशा प्रकारचा सल्ला व्यासांनी श्रीमद भागवतामध्ये कलियुगातील माणसांना दिलेला आपणास दिसतो.